रिसेंटली एक 68 वर्षाचे काका होते, ज्यांना आयुष्यात फर्स्ट टाईम म्हणजे अगदी पहिल्यांदा युरिनरी इन्फेक्शन झालं. त्यापूर्वी कधीही लघवीला जळजळ काय असते, वारंवार युरिन होणं काय असतं किंवा कमरेत दुखणं काय असतं हे त्यांना माहीतही नव्हतं. पण त्यानंतर ट्रीटमेंट घेतल्यावर बरं वाटलं. एक काही आठवड्यात दुसऱ्यांदा परत तसेच लक्षणं आलेत. परत अँटिबायोटिक घेतल्यात. असं बघता-बघता 3 महिन्यात 4 वेळा त्यांना युरिन इन्फेक्शन वारंवार झालं. आणि चौथ्यांदा तर इन्फेक्शन इतकं सिव्हिअर होतं की हाय ग्रेड फीवर, चिल्स, ब्लड प्रेशर फ्लक्च्युएशन्स यामुळे त्यांना थेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. आणि मग बऱ्याच साऱ्या तपासण्या आणि बऱ्याच प्रोलॉंग हायर अँटिबायोटिक्स घेण्याची त्यांना गरज पडली. तर आपण आपल्या मागच्या एका युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनच्या व्हिडिओमध्ये फिमेल्समध्ये UTI का कॉमन असतं, त्यात प्रिकॉशन काय घ्याव्यात, हे सगळं सविस्तर डिस्कस केलं. पण मग या काकांच्या बाबतीत ते पुरुष असूनही युरिन इन्फेक्शन का झालं? आणि 68व्या वर्षापर्यंत कधीही युरिन इन्फेक्शन न झालेल्या माणसाला अचानक 3-4दा UTI का झाला? हे बघणं अतिशय महत्त्वाचं होतं. कारण की जेव्हाही आमच्याकडे युरिन इन्फेक्शन झालेले मेल पेशंट्स येतात, त्यांना टिपिकली आम्ही काही तपासण्या ज्यामध्ये युरिन कल्चर, सोनोग्राफी हे कंपल्सरी सांगत असतो. आणि तेव्हा पेशंटला प्रश्न बऱ्याचदा पडतो की एखाद्या फिमेल पेशंटमध्ये माइल्ड UTI सिम्पटम असले तर आपण जस्ट गोळ्या देऊन मोकळे होतो. मग मेल्समध्ये माइल्ड सिम्पटम असलेलं युरिनरी इन्फेक्शन जरी झालं तरी या सगळ्या तपासण्या का केल्या जातात आणि खरंच त्याची गरज असते का? तर पुरुषांमधला UTI का वेगळा असतो आणि त्याचा अप्रोच का वेगळा असला पाहिजे, हे या काकांच्या उदाहरणातून आज आपण समजून घेऊया. तर सगळ्यात पहिला प्रश्न साहजिकच जो आमच्या काकांना या पडलेला की मला UTI का झालं? आतापर्यंत तर कधीच काही नव्हतं. कारण का आपण बघितलं की मेल्समध्ये युरेथ्राची लेंथ लॉंगर असते, एनस आणि युरिनरी ट्रॅक्टमधलं डिस्टन्स जास्त असतं आणि शिवाय पुरुषांमध्ये युरेथ्राभोवती प्रोस्टेट नावाची एक ग्रंथी असते, जी एक प्रकारचं एक नॅचरल असं ॲनाटॉमिकल कवच असतं. कारण का या ग्रंथीतनं सिक्रेट होणाऱ्या लिक्विड्समध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज देखील असतात. सो तसं बघितलं तर बाहेरच्या बॅक्टेरियाला, ज्या एन्व्हायरमेंटमधल्या जंतूंना युरिनरी ब्लॅडर किंवा किडनीपर्यंत पोहोचण्यासाठी एक महत्त्वाचा असा ॲनाटॉमिकल शिल्ड किंवा कवच पार पाडावा लागतो, तर जाऊन पुरुषांमध्ये UTI होऊ शकतो. सो साहजिकच जेव्हाही कुठल्या मेलमध्ये UTI असेल तेव्हा पहिला प्रश्न हाच पडला पाहिजे की या इन्फेक्शनला मी अँटिबायोटिक तर देणार, त्याने ते अँटिबायोटिकने तो बराही होणार, पण मुळात तिथे जंतू गेले कसे आणि असा काय फॅक्टर होता ज्यामुळे या व्यक्तीला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झालं. आता दुसरा प्रश्न महत्त्वाचा की जेव्हा त्या काकांना फर्स्ट टाइम सांगितलेलं की तुम्हाला UTI आहे, ते म्हटले नक्की UTIच आहे ना, दुसरं काही नाही आहे ना? तर ही एक आणखी महत्त्वाची गोष्ट आहे. कारण का मेल्समध्ये साधारणतः 55-60च्या वयापलीकडे प्रोस्टेट ग्रंथीची साईज वाढणं यामुळे खूप कॉमनली काही युरिनरी सिम्पटम्स येत असतात, ज्यामध्ये लघवी थांबून थांबून येणं, वारंवार लघवीला जावं लागणं, लघवी केल्यानंतरही पुरेशी साफ झाली नाही असं वाटणं आणि त्यामुळे लगेचच थोड्या वेळात लघवी लागल्यासारखं सेन्सेशन येणं आणि कितीही जोर लावला तरी युरिन पूर्णपणे साफ न होणं, अशी लक्षणं असतात. त्याचसोबत हे प्रोस्टेटचं इन्फ्लमेशन किंवा एखादा किडनी स्टोन जो खाली घसरून युरेथ्राच्या किंवा ब्लॅडरच्या अगदी तोंडाशी आलाय, त्यामुळे लघवीला जळजळ होऊ शकते, कधी कधी लघवीतनं रक्त येऊ शकतं आणि त्याचसोबत कमरेत दुखणं किंवा खूप फोर्सिबली युरिन करण्याचा प्रयत्न केल्याने पेल्विक रिजनमध्ये पेन होणं, अशी लक्षणंही पुरुषांमध्येही दिसू शकतात, विशेषतः एल्डरली पुरुषांमध्ये. आणि तिथे UTI नसूनही त्यांना UTI सदृश लक्षणं असण्याची शक्यता असते. सो त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं युरिन इन्फेक्शन खरंच आहे की नाही आहे याची पडताळणी करून बघणं आणि मग त्यासाठी युरिन रुटीन आणि युरिन कल्चर या टेस्ट करणं अतिशय गरजेचं आहे, ज्याशिवाय अँटिबायोटिक शक्यतो सुरू करायला नको. मग आता पुढचा प्रश्न असतो की युरिन इन्फेक्शन तर आहे, मग ते माइल्ड आहे का सिव्हिअर आहे? सो आजकालच्या युरोलॉजिकल किंवा इन्फेक्शस डिसीज रिलेटेड रेकमेंडेशन्समध्ये असं आहे की इन्फेक्शन सिव्हिअर आहे की माइल्ड आहे की नाही आहे, यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न असतो की युरिनरी इन्फेक्शन जेव्हा कुठल्याही मेल पेशंटमध्ये होईल तेव्हा ते लोकलाइज्ड आहे की सिस्टेमिक आहे. म्हणजेच थोडक्यात लोकलाइज युरिनरी इन्फेक्शन म्हणजे काय, तर ते त्यांच्या ब्लॅडर आणि युरेथ्रापुरतं मर्यादित असणं, म्हणजे लोअर युरिनरी ट्रॅक्ट पुरतं मर्यादित असणं, ज्यामध्ये फक्त घाईघाईनं लघवीला येणं, लघवीत जळजळ होणं, लघवीत अगदी आग पडल्यासारखं दुखणं आणि लघवी करताना पोटाच्या खालच्या भागात किंवा कमरेकडे पेन होणं, या टाईपची लक्षणं असतात.
याउलट हेच इन्फेक्शन जर वर पोचून किडनीपर्यंत पोचलं असेल किंवा तिथनं ब्लडमध्ये एंटर होऊन शरीरात त्याचे परिणाम दिसत असतील, तर अशा पेशंटला टिपिकली हाय ग्रेड फीवर येणं, थंडी भरून येणं, कमरेकडे मागच्या बाजूला दुखणं, त्याचबरोबर थोडे एल्डरली पेशंट्समध्ये म्हणजे 65-70च्या पुढच्या व्यक्तींना थोडं ग्लानी आल्यासारखं वाटणं किंवा ड्राउझी वाटणं, अशी लक्षणं असू शकतात. इनफॅक्ट काही वयस्कर पेशंट्समध्ये म्हणजे पार 75-80च्या पुढच्या पेशंट्समध्ये तापही नसून जस्ट कन्फ्युजनल स्टेट अशा टाईपचे कंडिशन असतानाही युरिन इन्फेक्शनमुळे ती असण्याची शक्यता असते. याचसोबत जर त्या पेशंट्समध्ये प्रोस्टेट ग्रंथीपर्यंत इन्फेक्शन पोचलं असेल तर टिपिकली लघवीच्या ठिकाणाच्या खालच्या बाजूने युरिन पास करताना खूप दुखणं आणि कितीही जोर लावला तरी लघवी थांबून येणं या टाईपचे लक्षणं असतात. सो आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जो काकांनी मला विचारला की मला इतक्या साऱ्या तपासण्या का कराव्या लागल्या. इथे खूप मोठा फरक असतो UTI इन विमेन फ्रॉम UTI इन मेन. कारण का UTI इन विमेन इज जस्ट अ डायग्नोसिस ऑफ एन इन्फेक्शन रिक्वायरिंग अँटीबायोटिक्स, whereas UTI in men can be just a clue to something much more than infection. So युरिन इन्फेक्शन का झालंय आणि ती अंडरलाईन कंडिशन काय आहे ज्यामुळे युरिन इन्फेक्शन झालंय हे ॲक्च्युली पुरुषांमध्ये UTI झाल्यावर सगळ्यात महत्त्वाचं असतं. सो म्हणून सगळ्यात बेसिक तपासणी युरिन कल्चर व्यतिरिक्त जी आपण करतो ती म्हणजे पोटाची सोनोग्राफी. आता या काकांची पण आपण सोनोग्राफी केली आणि ते खूप आनंदाने रिपोर्ट घेऊन आलेत की बघा डॉक्टर, माझी सोनोग्राफी अगदी नॉर्मल आहे, त्यामध्ये कुठेही स्टोन वगैरे नाही, किडनीला सूज नाही आणि ते अतिशय आनंदी होते. पण त्या सोनोग्राफीमध्ये खाली इतर काही गोष्टी असतात ज्या आपण बघणं गरजेचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 55-60च्या पुढील वयोगटात प्रोस्टेट ग्रंथीची साईज किती आहे, ती युरिनच्या पॅसेजला म्हणजे युरेथ्राला काही अडथळा करते का. सो आता थोडक्यात सांगायचं झालं तर एखादी पाण्याची टाकी असेल आणि त्यातनं येणारा जो पाईप आणि नळ आहे त्यात जर कुठेही ब्लॉकेज झाला, कुठेही तो अरुंद झाला तर पाणी पुरेशा फोर्सने येऊ शकत नाही आणि त्यामुळे बरंच पाणी टाकीमध्ये साठून राहतं. सो कालांतराने असं वारंवार पाणी साठत असताना आणि नवीन पाणी त्यात ॲड होताना टाकीच्या तळाशी गाळ जमू शकतो. अगदी तशाच प्रकारे आपण जर पुरुषांमधला युरिनरी ब्लॅडर, युरेथ्रा म्हणजे लघवीची नळी आणि युरिन होण्याचे ठिकाण असं जर कम्पेअर केलं तर त्या नळीभोवती प्रोस्टेट ग्रंथी असते. या ग्रंथीमध्ये साईज वाढल्यामुळे जी हॉर्मोनल बदलांमुळे साधारण 60s मधल्या पुरुषांमध्ये किंवा त्यानंतर होत असते, त्यामुळे जो त्या युरिनरी पाथवेवर दबाव येतो त्यामुळे लघवी पूर्णपणे साफ होत नाही आणि काही प्रमाणात युरिन ब्लॅडरमध्येच राहते. त्याचसोबत अगोदर कधी काही कारणास्तव न्यूरोलॉजिकल रिझन्स किंवा कुठल्या ऑपरेशन्सच्या वेळी लघवीची नळी घातली असेल म्हणजे फोलिस कॅथेटर घातलं असेल किंवा युरेथ्राला काही कारणास्तव इजा पोचली असेल तर ते युरेथ्रा अरुंद झालेला असतो म्हणजे ज्याला आपण स्ट्रिक्चर युरेथ्रा म्हणतो. किंवा युरिनरी सिस्टीममध्ये कुठेही स्टोन्स असतील, त्या स्टोनमुळे लघवी पास होण्यामध्ये अडथळा निर्माण होत असेल तर अशा अनेक कारणांमुळे युरिनचा पॅसेजमध्ये अडथळा निर्माण झाल्याने आणि तशी लघवी शरीरात साठून राहिल्यामुळे ती बॅक्टेरियाला वाढण्यासाठी पोषक ठरते. या सर्व गोष्टी प्रोस्टेटची साईज, प्री आणि पोस्ट वाईड युरिन रेसिड्यू म्हणजे लघवी करून आल्यानंतर जेव्हा सोनोग्राफी केली जाते तेव्हा ब्लॅडरमध्ये नॉर्मल असलेलं 20-25 ml किंवा त्यापेक्षा कमी युरिन राहिली आहे की त्याच्यापेक्षा बरीच जास्त युरिन साठून राहिली आहे हे आपल्याला त्यात बघता येतं. एक आणखी महत्त्वाचा पोस्ट वाईड रेसिड्यू वाढण्याचं कारण म्हणजे डायबिटीज किंवा मणक्याच्या आजारांमध्ये किंवा काही न्यूरोलॉजिकल कंडिशन्समध्ये होणारं न्यूरोजेनिक ब्लॅडर, की ज्यामध्ये ब्लॅडर म्हणजे जी लघवीची पिशवी असते त्याचे स्नायूच कालांतराने पूर्ण जोर लावून युरिन पास करण्यासाठी फोर्स देऊ शकत नाही आणि त्यामुळे बलूनसारखे फुगून त्यामध्ये युरिन साठून राहत असते आणि अशा पेशंटला वारंवार युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. म्हणून किमान युरिन रुटीन कल्चर आणि सोनोग्राफी ज्यामध्ये आपण पोस्ट वाईड रेसिड्यू बघणार हे प्रत्येक पुरुषामध्ये युरिन इन्फेक्शन झाल्यास हे करणं अतिशय गरजेचं आहे. असं न केल्यास त्यावेळेचं इन्फेक्शन तर अँटीबायोटिकने बरं होईल पण वारंवार इन्फेक्शन होत राहण्याची आणि दिवसेंदिवस इन्फेक्शन जास्त सिव्हिअर होण्याची ही शक्यता वाढू शकते. सो बऱ्याच वेळी अशा पेशंट्समध्ये जेव्हा वारंवार युरिन इन्फेक्शन होत असतात तेव्हा त्यांना एक अँटीबायोटिकवरून हायर, त्यापेक्षा हायर, ओरलवरनं IV, 5 दिवसावरनं 10 दिवस, 15 दिवस असे अँटीबायोटिक दिले जातात. पण इथे सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर हा असतो
की फक्त हायर अँटीबायोटिक किंवा प्रोलॉंग अँटीबायोटिक देण्यापेक्षा किंवा देण्यापलीकडे अंडरलाईन कारण शोधून त्याची ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं. जसं प्रोस्टेट ग्रंथीच्या बाबतीत बोलायचं झालं तर माइल्ड टू मॉडरेट एनलार्जमेंट असल्यास फक्त औषधांनी ती साईज कंट्रोल केली जाऊ शकते. त्यापेक्षा जास्त प्रोस्टेटची साईज वाढली असेल आणि खूप मोठा अडथळा युरिन पास करण्यात क्रिएट होत असेल तर त्याला ऑपरेशनची गरज पडू शकते. त्याचसोबत किडनी स्टोन्स, युरेथ्रामधले स्टोन्स किंवा स्ट्रिक्चर्स याकरता ऑपरेशन करून लघवीची जागा रुंद करण्याची गरज पडू शकते. त्याचप्रमाणे त्या पेशंटला जर डायबिटीज असेल तर डायबिटीज योग्य प्रकारे कंट्रोल केला जाणं, न्यूरोजेनिक ब्लॅडर असेल तर ब्लॅडरचा टोन वाढवण्यासाठी की जेणेकरून योग्य प्रकारे फोर्सिबली युरिन पास करता येईल, आणि तसं होणं शक्य नसल्यास ब्लॅडरमध्ये कॅथेटर किंवा सुप्राप्युबिक कॅथेटर घालून ती साठून राहिलेली जी स्टॅग्नंट युरिन आहे ज्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्यासाठी पोषक असते ती क्लिअर करणं हे अतिशय गरजेचं असतं. आता या सर्व गोष्टी वारंवार होत असल्यास ज्यावेळी युरिनच्या पातळीला अडथळा असतो आणि आपण जोर लावून युरिन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काही केसेसमध्ये बॅक प्रेशर चेंजेसने हे जंतू प्रॉक्सिमली किडनीकडे जाऊ शकतात आणि किडनीला इन्फेक्शन करून पायलोनेफ्रायटिस हे महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन करू शकतात, ज्यामुळे किडनीचं फंक्शनही कमी होऊ शकतं आणि शरीरात इन्फेक्शनचे टॉक्सिन्स पसरू शकतात. त्याचसोबत प्रोस्टेट ग्रंथी, त्याच्याकडे येणारी ट्यूब किंवा टेस्टीज आणि एपिडिडायमिसची जी टेस्टीजकडनं येणारी ट्यूब असते यामध्ये इन्फेक्शन्स पसरल्यास फक्त 5-10 नाही तर चांगले 5-10 दिवस नाहीत तर चांगले 4 ते 6 आठवडे अँटीबायोटिक घेण्याची देखील गरज काही जणांना रिकरंट युरिन इन्फेक्शनमध्ये विशेषतः पुरुषांमध्ये असू शकते. आता हे आपण बोलतोय या 68 वर्षाचे काका किंवा त्यांच्या सारख्या वयोगटातल्या व्यक्तींबद्दल. याउलट जर युरिन इन्फेक्शन अगदी लहान मुलांमध्ये झालेत तर त्यांच्यामध्ये कंजेनेटली म्हणजे जन्मतःच युरिनरी ट्रॅक्टची काही स्ट्रक्चरल ॲबनॉर्मॅलिटी आहे का, जसं वसायको युरेट्रिक रिफ्लक्स म्हणजे ब्लॅडरकडनं युरिन पास करण्याचा फोर्स लावल्यावर रिव्हर्स डिरेक्शनने तिथला वॉल काम करत नसल्याने रिव्हर्स डिरेक्शनने ही लघवी काही प्रमाणात किडनीकडे जाणं, अशा प्रकारचा काही प्रॉब्लेम, किंवा जन्मताच लघवीची जागा लहान असणं किंवा त्याचे 2 भाग असणं, बायफिड युरेथ्रा, अशा टाईपचे काही प्रॉब्लेम असल्या कारणाने युरिन इन्फेक्शन होऊ शकतात. आणि त्याचप्रमाणे जर तरुण मेल्समध्ये आपण बघितलं दोज वर सेक्शुअली ॲक्टिव्ह तर त्यांच्यामध्ये युरिन इन्फेक्शन सदृश लक्षणं काही सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शनकडे पॉईंट करत असू शकतात, ज्यामध्ये युरेथ्रायटिस किंवा लघवीत जळजळ होणं किंवा लघवीमध्ये पससारखा पदार्थ येणं अशी लक्षणं त्या व्यक्तींमध्ये असण्याची शक्यता आहे. सो या सर्व कारणांमुळे काही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या पुरुषांमध्ये युरिन इन्फेक्शन झाल्यावर आपण नेहमी लक्षात ठेवायला हव्या. एक सगळ्यात महत्त्वाचं, युरिन रुटीन आणि युरिन कल्चर हे प्रॉपर क्लीन कॅच मिडस्ट्रीम सॅम्पलवर करणं आवश्यक आहे, अगदी माइल्ड सिम्पटम्स असले तरी देखील. सेकंड, सोनोग्राफी, ज्यामध्ये युरिनरी ट्रॅक्टचं स्ट्रक्चर, स्टोन्स, प्रोस्टेट ग्रंथीची साईज आणि पोस्टवर्ड रेसिड्यू हे आपण चेक करायला हवं. आणि मग त्यानुसार इन्फेक्शनची ट्रीटमेंट कल्चरप्रमाणे अँटीबायोटिक्सने आणि स्ट्रक्चरल प्रॉब्लेमची ट्रीटमेंट योग्य ते औषधोपचार किंवा सर्जरीने करणं हे अतिशय गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अंडरलाईंग डायबिटीजसारखे फॅक्टर्स योग्य प्रकारे शुगर कंट्रोल करणे हेही तितकंच जास्त महत्त्वाचं आहे. आणि प्रोस्टेटसारखे लक्षणं विशेषतः या वयोगटात मी परत सांगेन की थांबून लघवी येणं, लघवीची धार बारीक होत जाणं आणि लघवी करण्यासाठी जास्त जोर लावावं लागणं, अशा प्रकारची कोणतीही लक्षणं 60+ पुरुषांमध्ये असतील तर त्यांनी ती दुर्लक्षित करायला नको आणि योग्य त्या डॉक्टरांकडनं आणि गरज पडल्यास युरोलॉजिस्टकडनं त्याचं इव्हॅल्युएशन आणि ट्रीटमेंट ही करून घ्यायला हवी. तर मित्रांनो, अशा प्रकारे या काकांच्या स्टोरीतनं ज्यांना इव्हेंच्युअली त्या ॲडमिशनमध्ये डायबिटीज डिटेक्ट झाला, प्रोस्टेट ग्रंथीची साईज खूप मोठी असल्याने त्यांना ऑपरेशन करण्याची गरज पडली आणि मग 14-15 दिवस अँटीबायोटिक घेतल्यावर कुठे त्यांचं युरिन इन्फेक्शन होण्याचा त्रास थांबला. सो अशा प्रकारे whenever there is UTI in men, it is by itself not a diagnosis. It is just a clue की there is something more to it. आणि म्हणूनच पुरुषांमध्ये युरिन इन्फेक्शन झाल्यावर नेहमी ते का झालं याचा विचार करून योग्य ती पडताळणी आणि योग्य तो उपचार करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. हा व्हिडिओ जर आपल्याला उपयोगी वाटला असेल तर हा जास्तीत जास्त मित्रपरिवाराशी शेअर करा. स्पेशली 40-50च्या पुढच्या पुरुषांमध्ये ज्यांच्यात युरिन रिलेटेड काही लक्षणं असतील त्यांना हा नक्की शेअर करा, जेणेकरून ते योग्य तपासण्या व औषधोपचार करू शकतील. आणि नेहमी लक्षात ठेवा, स्टे इन्फॉर्म्ड, स्टे हेल्दी.